मी गावी गेलो तरी यांच्या पोटात दुखतंय, हे डिस्टर्ब होतात. दिल्लीला गेलो तरी पोटात दुखतंय. अरे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आला आहे. मी गरिबी पाहिली आहे माझ्या लाडक्या बहिणींनो. माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या पत्नीची तगमग पाहिली आहे. महिना कसा चालवायचा, काटकसर कशी करायची, त्यांच्या डोळ्यातली कणव पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींसाठी, मातांसाठी काहीतरी करायचं. आणि त्यातूनच लाडकी बहीण जन्माला आली. लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोक कोर्टात गेले, अनेक लोकांनी योजना बंद पाडण्यासाठी योजनेमध्ये खोडा घातला. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना असा जोडा दाखवला 232 नंबरचा आणि दिलं पाठवून घरी. अरे काय भाषा होती तुमची. याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, याला बर्फाच्या लादीवर झोपून मारणार. 5 स्टार हॉटेल बुक केली होती सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीचं. पण माझ्या लाडक्या बहीण भावाने त्यांचं सगळं बुकिंग रद्द केलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसवलं. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. तुम्ही एकदा ठरवलं ना की झाला सुपडा साफ होतो समोरच्याचा. आणि मी हेही सांगतो, आता लाडक्या बहिणींची संख्या जास्ती आहे, लाडके भाऊही आहेत पाठीराखे. पण ज्या उमेदवार, हे सगळे उमेदवार आहेत ना, ज्या उमेदवारांच्या पाठी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे मी का म्हणतो, विधानसभेत मी हे पाहिलंय, नगर परिषदमध्ये पण पाहिलंय. आणि मला अनुभव आणि खात्री झाली आहे की या महापालिकेत देखील हेच घडणार, पुन्हा हेच घडणार. आणि शिवसेनेचा धनुष्यबाण सगळीकडे दिसणार. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धन्यवाद, धन्यवाद लाडक्या बहिणी, धन्यवाद. अरे हेच तर तुमचं प्रेम आहे. जिकडे जातो मी तिकडे माझ्या लाडक्या बहिणी वाट बघत बसतात. मी एकदा सांगलीच्या विटा नगर परिषदेचा प्रचार करायला आता गेलो होतो मध्ये. 9:45 वाजले होते. तर एकनाथ शिंदेनी सुद्धा महापालिकेसाठी गर्जना केली आणि थोड्याच वेळात शिवतीर्थावरती गर्जना होणार आहे. ती दोन्ही ठाकरेंची इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाच्या साक्षीनं दोघे भाऊ राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रितपणे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. इथे माहोल कसा आहे, शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे आपण वेळोवेळी जाणून घेतच राहणार. पण तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज महायुतीकडून जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात येणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन. महायुती कोणती आश्वासनं देणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचाही आज झंझावाती प्रचार दौरा. मुख्यमंत्र्यांची आज नाशिकमध्ये सभा, पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो, तर संध्याकाळी पुण्यात मुलाखतीतून लोकांशी संवाद साधणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज बालेकिल्ल्यामध्ये प्रचार. शिंदेंची ठाण्यात रॅली, तर अजित पवारांचीही पिंपरी चिंचवडमध्ये सभा. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ऐरोली भागामध्ये भाजपकडून आव्हान उभं करण्याचे प्रयत्न. या भागामध्ये भाजपकडून 6 टर्म नगरसेवक राहिलेल्या अनंत सुतार यांच्यावरती जबाबदारी. ऐरोलीमध्ये तुल्यबळ लढतीची शक्यता आहे. पुण्यात कुणाल टिळक यांच्याकडून बाजी मंडई परिसरामध्ये प्रचार. कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव. विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता काम करून दाखवणार, टिळक यांचं आश्वासन.
नागपूरमध्ये काँग्रेसकडून प्रचाराचा धडाका. प्रभाग क्रमांक 15 ब मधून काँग्रेसचे प्रदेश सचिव संदेश सिंगलकर निवडणुकीच्या